देवा गणपती बाप्पा महान करा प्रशासनाचे कान देवा गणपती बाप्पा महान करा प्रशासनाचे कान Thank you.
ठिकाण या ठिकाणी संवाद आणि गण सादरीकरण झालेलं आहे. शक्तिपुराची खरी मजा ही गवळीपासून चालू होते. माझे बुवा कुठे असं तर बाहेर यावा काय म्हणतो बघा बुवा कोणी सांगितलं बुवा तुम्ही पहिल्या गाण्याच्या ताली व्यवस्थित लावा ते पहिले शिका आणि मग शक्तिपुरा करा. अरे सोदनाचा निर्मळ झरा भीमा सारखा माणूस खरा पुन्हा जन्मा येईल का माझ्या भीमराया वाणी कोणी उडाली होईल बुवा तुमच्या गवळणीची ही चाळ होती त्या गाण्याची चाळ होती ती पहिली गवळणी बसवा आणि नंतर तुम्ही दोघांनी दुसऱ्यांच्या चुका करा बुवा तुम्ही संगीतकार घ्या तुझ्या जोडीला काही वगैरे व्यवस्थित बसवा. म्हणून काय म्हणतो बघा तुमच्या डोळ्याची काय देते बुवा एकीच्या पायी साऱ्यांवर घेतलं कानाने साऱ्यांना साऱ्यावर घेतलं केलं कामच कसून हो काना कधी विसरून जात नव्हता तो दादा जवळ घेऊनच जायचा. मग काय म्हणते बघा अहो एकीच्या पायी साऱ्यांवर घेतलं कान्हाने साऱ्यांना साऱ्यावर घेतलं केलं कामच कसून मग काना गेलाय फसून त्यांना ठेवलंय फसून काना गेलाय घुसून त्यांना ठेवलंय फसून असं होत झाली लावा. त्या ठिकाणी माझ्या गौरवी बोलतोय लक्ष असू द्या काय जर फोन लिहून घ्या काही आहे ना घरात जेवढं असं तेवढं लिहून घ्या. या गवळणींची मला ठाव आहे आणि गोरस विकण्याची त्यांना भरती चाव आहे. मला बसवून मथुरेला जाण्याचा त्यांचा डाव आहे पण किती केलं तरी यांची पूर्णपर्यंत धाव आहे. तुमचं बंद काय म्हणते बघा कधी यमुने काठाला कधी मथुरे घाटाला कधी यमुने काठाला कधी मथुरे घाटाला कधी मथुरे घाटाला कधी मथुरे घाटाला
कशी ग मधुरी 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 कशी ग राधे तुझी म्हणतो राधे कशी ग झाली कुठला पाधर मांडाला राधे कशी ग झाली कुठला पाधर मांडाला
हॅलो किशोर गावणकर त्यांना संदीपाच्या दोनशे हॅलो 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 सर्वप्रथम इथे सर्व जमलेल्या रसिकांना शाहिरी मानाचा मुजरा करतो। आज हा कार्यक्रम जो आहे तो दिनेश माझे आणि आमचे गायक नितीनजी आंबळे असा चाललेला रंगतदार सामना। या सामन्यामध्ये कलगीधर उन्नती मंडळाच्या नियमाप्रमाणे हा शक्तीगोळ चालत आहे। त्याप्रमाणे विचारला जातो तो समोरच्या शाहिरांवरती प्रश्न। आज वाजबुवा तुम्ही जो प्रश्न आमच्या समोर ठेवलेला आहे त्या प्रश्नाचं तंतोतंत उत्तर आम्ही घेऊन आलेलो आहे ते आम्ही सांगणार आहोत। तत्पूर्वी तुमच्या बुद्धीला थोडी जास्त म्हणजे जडपणा मठ्ठपणा झालेला आहे बुवा। कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं नलीत घातलं तरी सरळ होणार नाही अशी या बुवांची पद्धत आहे। प्रत्येक टायमिंगला बुवा तुम्ही प्रश्न चेंज करत असतात म्हणजे तुम्ही घाबरता। कधी नितीन असू दे किंवा अमोल असू दे यांच्या प्रत्येक वेळेला प्रश्न चेंज असतात म्हणजे आम्ही उत्तर द्यायचं केव्हा। माझे बुवा लक्ष द्या। तरी सुद्धा आजच्या वेळेचा प्रश्न तुम्ही चेंज करून आणलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर आम्ही देणार आहोत। पहा वाजेभाऊंचा आजचा प्रश्न आहे राधाकृष्ण यांचे लग्न लावणाऱ्या ब्राह्मणाला काय दक्षिणा दिली व ती किती होती। तर बुवा कान जरा इकडे ठेवा। गुरुवर्य पण आले तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतोय। भांडीर वनामध्ये बुवा शब्द ऐकायचा आहे। भांडीर वनामध्ये राधाकृष्णाचा विवाह ब्रह्मदेव यांनी ब्राह्मण म्हणून उपस्थित राहून संपन्न केला। पुन्हा एकदा सांगतो भांडीर वनामध्ये राधा व कृष्णाचा विवाह ब्रह्मदेव यांनी ब्राह्मण म्हणून उपस्थित राहून संपन्न केला आणि त्यावेळी दक्षिणा स्वरूपात ब्रह्मदेवाच्या चरणाची भक्ती मला मिळावी असे मागणे भगवंताकडे केले। व पुन्हा एकदा सांगतो तुमची दक्षिणा ज्यावेळी दक्षिणा रूपात तेव्हा तुम्हा दोघांच्या चरणाच्या भक्ती मला मिळावी चरणाची भक्ती मला मिळावी असे मागणे भगवंताकडे गेले। आणि दुसरा पुरावा असा आहे की गर्ग ऋषी यांनी हे लग्न लावलं आणि त्यांनी दान म्हणून गाई आणि दासी मागितल्या हुआ। बघा दुसरा पुरावा आहे गर्ग ऋषी यांनी लग्न लावलं आणि दान म्हणून गाई आणि दासी मागितल्या। हे तंतोतंत उत्तर आहे आणि ते तुम्ही पटवून घ्यायचं आहे। जर बुवा खोटं बोललात तर मग शेवटची बारी आमच्याकडे एवढंच सांगतो। आणि आजच्या बारीचा आमचा प्रश्न बुवांवरती दिलेला आहे। रावणाचा पुत्र इंद्रजित लक्ष्मणाने मारला। पुढे अग्निसंस्काराच्या वेळी इंद्रजिताची भार्या सुलोचना सती जायला तयार झाली। त्यावेळी ती गरोदर होती। ती गरोदर किती महिन्याची होती आणि त्या गर्भातून 2 मुलं जन्माला आली। त्या 2 मुलांची नावं सांगायचे। हा सरळ आणि सोपा प्रश्न आम्ही तुम्हाला ठेवलेला आहे। टीप आहे उत्तर शास्त्राचा आधार असेल तरच बोलायचं आहे। इकडे खोटं उत्तर देऊन बोला दिशाभूल करायची नाही। जाम सवय आहे तुम्हाला खोटं बोलायची। जय महाराष्ट्र।
वेळाभावी त्या ठिकाणी भेटलं पण देतोय. हॅलो लक्षात तुझ्या तुझ्यात किती जोर आहे समक्ष पाहू दे जे होईल त्यात माझे बुवा इथे होऊ दे ही माहिती आज रंगात येऊ दे आणि या सामन्याची मजा कधी घेऊ दे. काय म्हणतो बघा तुम्ही शाहीर कसले बाहीर मधला पाहू दे आज प्रश्नाचा या उत्तर माझ्या येऊ दे या रसिकांना सामन्याची मजा घेऊ दे हो घेऊ दे आज घेऊ दे. आणि त्या ठिकाणी सादर करत आहे. लक्षात असू द्या.